मला वाटलं सगळेजण झोपले असतील पण कोणी झोपलं नाहीये यार. सगळे लाईट बंद होते आणि इथं आलो. मस्ती चालू आहे. हा स्नो जोरात बोल. दीपक स्नो अंकल कुठे आहे? स्नोई नाहीये. ही त्याची होती ना ती. स्नोई नाहीये. स्नो दीपक बोल. दीपक हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. कालचा ब्लॉगमध्ये सांगितलेलं की मला लवकर उठायचं होतं आणि लवकर उठून जरा इथं शांततेत बसून आपण सगळ्या ॲक्टिव्हिटी केल्या असतं किंवा टाईमपास केला असतं. आपण वाजून गेलं आता 9:30. झोपलोच मी 5:30 वाजला. बिकॉज सगळेच, मी एकटा नाही, सगळेच 5:30ला झोपले. परीला सोडून आई, मी, दादा, वहिनी सगळे जागलो होतो. बिकॉज नोहीने खूप जास्त त्रास दिला. इतकी जास्त रडत होती ना, ती स्वतः पण झोपत नव्हती आणि कोणाला झोपू पण देत नव्हती आणि कंटिन्युअस रडत होते. त्याच्यामुळं उशिरा झोपल्यामुळं आता उशिरा उठलो. अजून अर्धा एका तासात आपण इथून निघून जाऊ. बिकॉज आपल्याला टाईमावर पोचायचं आहे. 1 वाजेच्या आधी तिकडे पोचायचं आहे. त्याच्या आधी आता इथं जरा मी स्ट्रेचिंग करायला आलो. बिकॉज मला आहे ना, इथं नाही पण प्रत्येक जिथं पण हॉटेलमध्ये थांबतो ना, हॉटेलच्या ज्या गाद्या असतात ना, त्याच्यामुळे माझं पाठ आहे ना पूर्ण अशी भरून जाते, पूर्ण अशी कडक होऊन जाते. सो आता इथं आपण स्ट्रेच वगैरे करू. थोडा स्ट्रेच झाल्यावर मग जाऊ, फ्रेश होऊ आणि जर जमलंच तर स्विमिंग पूलमध्ये 15-20 मिनिटं टाईमपास करू, नाश्ता करू आणि लगेच आपण पुण्यासाठी निघू. ठीक आहे. आणि आज इलेक्शन डे पण आहे. आय होप आज सगळ्यांनी मतदान केलं असेल. आम्ही पण घरी जाऊन लगेच करणार आहेत. सो स्टे ट्यून, शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आणि लाईक करून द्या, कमेंट सोडून द्या आणि सबस्क्राईब करून द्या. ठीक आहे. चलो, झाली आपली स्ट्रेचिंग. जरा आता ब्रश करू, त्याच्यानंतर नाश्ता करू. नो पोहा, नो उपमा. उपमा आहे. चलो, झालो आपण फ्रेश. आणि हा जो नाश्ता होता मला वाटलं वहिनींसाठी असेल, बट नाही, हा आईसाठी होता. बिकॉज आमची भुरीताई झोपली होती तेव्हा मगाशी. आणि आता आमची भुरीताई, गुड मॉर्निंग. ये आमच्या परी दीदीला स्विमिंग पूल इतका जास्त आवडला आहे. बिचारी सकाळपासून उठली तेव्हापासून स्विमिंग पूल करते. बट तिला आंघोळ घालायला लावली मोठ्या पप्पांनी ना आजीने. बिकॉज आम्हाला निघायचं लगेच आता नाश्ता करून. स्विमिंगमध्ये गेलो असतं तर अजून उशीर झाला असता आणि सगळ्यांचा प्लॅन कॅन्सल झाला स्विमिंगचा. बिकॉज अर्जंट निघावं लागणार आहे, लवकर निघावं लागणार आहे. पण परीचा मूड ऑफ झाला थोडा. पण नेक्स्ट वीकचा प्लॅन पण फिक्स आहे परी. याच्यापेक्षा मोठं स्विमिंग पूल आणि याच्यापेक्षा भारी जागेवर जाणार आहेत आपण सगळे. आणि आता नाश्ता करून येऊ. चला चला चला. चलो, गाडीत पर्यंत येऊन गेली. फक्त बॅग्स घ्यायच्या आहेत. स्नो चलो बेटा. आपण फक्त टी शर्ट चेंज करून घेतलंय, आंघोळ वगैरे केली नाहीये. मी ॲक्च्युली टी शर्ट पण चेंज नव्हतं करणार. बिकॉज एक टी शर्टची व्हॅलिडिटी असायला पाहिजे 24 तास. तोपर्यंत तुम्हाला काही हक नाही चेंज करायचा. म्हणजे आंघोळ वगैरे जे काय असेल आपण घरी पोहोचल्यावरती निवांत करता येईल. आता आमच्यासोबत इतका मोठा प्रॉब्लेम झाला असताना ते बरं लक्षात आलं लवकर. सांगतो तुम्हाला काय झालं. आम्ही एक्सप्रेसवेला लागलो होतो आणि एक्सप्रेसवेच्या आधी ना खंडाला घाट होता खूप मोठा. आमच्या गाडीमध्ये दाखवत होतं की 120 किलोमीटर तुम्ही अजून पण जाऊ शकतात आणि आम्हाला इथं दाखवत होतं की 100 किलोमीटर पुणे अजून. ठीक आहे. मग आम्ही म्हटलं जाऊ थोडं पुढे जाऊन पेट्रोल टाकू. पण त्या खंडाळा घाटमध्ये क्लच ब्रेक जास्त यूज केल्यामुळं तेव्हा समजलं की लेट मी शो यू किती किलोमीटर आहे. आता आम्ही एक्सप्रेसवे सोडून खाली आलो. खंडाळा आणि लोणावळाचा जो नॉर्मल रस्ता आहे तिथून, आणि मग आता पेट्रोल पंपवर आलोय. विचारत इतकी जास्त फाटली होती. म्हटलं गेलो आज आम्हाला टो करूनच गाडी घेऊन जायला लागते घरी. फक्त 32 किलोमीटर राहिलंय. इथं 120 किलोमीटर होता आणि घाट किती हार्डली 5-6 किलोमीटरचा असेल. पण नंतर सगळ्यांचं लक्ष गेलं 32 किलोमीटर. आणि आता आपल्याला जायचं आहे ते किती किलोमीटर आहे, 55 किलोमीटर अजून बाकी आहे. आमचं वाट लागली सीझर एक्सप्रेसवेला, आम्ही अजून पुढे गेलो असतो. तर हे बरं झालं खंडाला आणि लोणावळाचा खाली उतरलो नॉर्मल रस्त्याला आणि आता इथं पेट्रोल भरतोय. दादा शोनी इथे आहे, बाकीचे गेलेत फ्रेश व्हायला. डेंजर वाचलं आज. आम्ही अजून पुढे गेलो असतो ना तर मग घाटात एक पण पेट्रोल पंप नाही आणि कुठे उतरायला रस्ता पण नाहीये. हे बरं झालं आधीच झालं आणि लवकर समजलं आपल्याला. थँक गॉड. चलो, ऑल डन. पेट्रोल भरून घेतलं आपण. 573 किलोमीटर आता आपली गाडी चालू शकते. चला, हे पाणी पण टाकून दिलं. आता आम्ही चाललो तिथं मगनलाल चिक्की, लोणावळ्याचं खूप जास्त फेमस आहे. सो तिथं जाऊ. बिकॉज आईला आणि परीला मी जेव्हा पण सुरतला जायचो ना, तुम्हाला माहिती असेल, सो आपण चिक्की प्रत्येक वेळेस घेऊन जायचो. आता हे दिसलं ते समोर, तर तिथं पण जाऊ चिक्की घेऊन येऊ. घरी पोहोचून आपल्याला अर्धा तास पाऊण तास झाला असेल आणि आल्यापासून आरामात चालू होता. आवाज थोडा इकडे तिकडे होऊ शकतो बिकॉज फॅन चालू होतो. बंद करायची, मला उठून बंद करायची हिंमत नाहीये. आराम करतच होतो तेवढ्यात आई तिकडनं
जेवणाची प्लेट घेऊन आली आणि जेवणात आपली फेवरेट खिचडी बनवली आईने. ती खिचडी खाऊ आणि लगेचच आपण मतदान करायला जाऊ. मतदान करायचं राहिलंय. प्लॅन असा होता आल्या आल्या लगेच जाऊत, पण ताकदच नव्हती आणि जेवण पण बनवायचं स्टार्ट झालं होतं लगेच. मग आता पटकन जेवण करू, मग मतदान करायला जाऊ. जो आजचा दिवसाचा सगळ्यात इम्पॉर्टंट टास्क आहे तो केल्यानंतर मग आपली जी राहिलेली रुटीन आहे, जी बाकीची रुटीन आहे ती आपण कंटिन्यू करू. खिचडी, कांदा, पापड आणि इथे एक गोष्टीची कमी ती म्हणजे लोणचं. लोणचं संपलं आहे बिकॉज आईचं हाताचं लोणचं एवढं भारी लागतं ना, इथं आल्यानंतर काही दिवसातच ते लोणचं संपून जातं. झालं आपलं जेवण आणि आता दिवसाचं महत्त्वाचं काम म्हणजे मतदान करायला जायचं आहे. आम्ही वोट करून आलो, त्याच्यानंतर झोपलो होतो आणि आत्ता मी परीला ट्युशनमध्ये सोडलं आणि बघा आई दिसते इथं पाणीपुरी खाते. आईची फेवरेट पाणीपुरी. आई इथं पाणीपुरी खाईल, मग आम्ही दूध वगैरे घेऊ, अद्रक घेऊ आणि मग घरी जाऊ. वातावरण एक नंबर झालं आहे बघा, ढगाळ वातावरण झालं आहे. पाऊस यायचे चान्सेस खूप जास्त आहे म्हणून घरी आपण चहा पिऊ, बाहेर चहा पिणार नाही म्हणून ती सामग्री घ्यायला आलो होतो आम्ही बाहेर. मग आईला पाणीपुरी पण खाऊ घातली. पाणीपुरी खाऊन लगेच जाऊ आपण. 1 3 5 7 9 11 12 13 14 15 16 17 18 19 20 and 20. अरे वो अपनी 90 नहीं रे, 90 बाज हो गया मेरा. नशीब पण किती खराब आहे. खाली आलो मी म्हटलं पटकन जाऊन आपली जी दुसरी गाडी आहे ती घेऊन येऊ जरा. ती गाडी घ्यायला चाललो होतो मी, ती आपण दुसऱ्या पार्किंगमध्ये लावली आहे आणि तेवढाच पाऊस धडाधडा सुरू होऊन गेला. ऑटो बुक करायला बघतो तर ते लोक कॅन्सल करतात, मे बी या पावसामुळे किंवा इतर रस्त्यांचं कामं चालू आहेत म्हणून. इतकं फिरून जावं लागतं ना या रस्त्यांच्या कामामुळे, तर सगळे कॅन्सल करतायत. आता मला ते समजत नाही ऑटो कशी बुक करू आणि कसं जाऊ. आणि आपण ह्या गाडीने गेलो तर मग ही गाडी तिथं लावावी लागेल, दुसरी आणावी लागेल. आणि टू व्हीलरने गेलो तर सेम, पण पाऊस पडतो टू व्हीलरने जाऊ नाही शकत. आणि ऑटोवाले आणि कॅबवाले येत नाही आहे, राईड कॅन्सल करतात. समजत नाही आता मला काय करू, ऑप्शन नाही माझ्याकडे दुसरा. वेट करू आपण 2 मिनटं, त्याच्यानंतर शांततेत विचार करू काय करायचं आहे. फायनली एक रिक्षा, एक ऑटो बुक झाली आहे. त्याला म्हटलं भैया कॅन्सल नको करू प्लीज, येऊन जा तुम्ही, गेटवर येतो, आत पण येऊ नको, गेटवरून मला तसं घेऊन चल. 9480. सगळे आपापल्या कामात बिझी आहेत. आता वाजून गेले 8:30 8:30 आणि आपल्याकडे फक्त 1.25 तास असेल, कारण की पोचायला आपल्याला 15 मिनिटं लागून जातील. जिमला चाललो आपण, पटकन जिम करून येऊन जाऊ जेवढी होईल तेवढी एका तासात, कारण की यायची पण 15 मिनिटं कन्सिडर करतोय. 1 तास आपल्याकडे मॅक्झिमम आहे. त्याच्यात लेग्स वर्कआउट करायचे मला, एकच मसल मारायचा आहे, तो आय होप एका तासात तो वर्कआउट होऊन जाईल. डन इथं वर्कआउट एक नंबर झाला. जिमला यायचा दिवस होता. आता एवढी ट्रॅव्हलिंग झाली, एवढं दमलो होतो आपण, ताकद नव्हती. बट असं होतं ना, मी आधीच बोललो यायच्या आधी की एक दिवस जर गॅप झाला तर ते असं ढकलत जातं. पण जिममध्ये आल्यानंतर परत एकदा 1 नंबर वर्कआउट झाला. एकच मसल मारला, लेग्स वर्कआउट. पण आठवड्यातला सगळ्यात महत्त्वाचा जो मसल आहे तो म्हणजे लेग वर्कआउट, आणि तो आपला चुम्मेश्वरी झाला. चला पटकन जाऊयात. मम्मी आणि त्यांना आधीच फोन करून दिला की तुम्ही या पटकन खाली, मी 5 मिनिटात येऊन जाईल. त्यांना एक राईडला घेऊन जायचंय, कुठेतरी जाऊ, काहीतरी खाऊ पिऊ आणि परत येऊन जाऊ. ते म्हणत होते की कुठेतरी घेऊन चल, आणि स्पेशली वहिनींना जायचं होतं. सो म्हटलं आलोच मी जिम करून. आणि आता वाजून गेलेत 10:15. चला 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 किधर गए मम्मी ये लोग? मम्मी नहीं आ रही. क्यों? थक गई बोले मैं. और भाऊ आ रहा चू ना, पण बॅकशीट पर शूट कशी उघडता बॅकशीट. शीट अशी करावं लागेल इथून. ये बघा, ये ना अशी वलती ओढा, याला खाली याची ताना, याला पुढे चल का, मग तुम्ही मागे जा. गाडी यायची टेन्शन पण चालेल. हा चोनी बुम बुम. इथं आलो आम्ही, वहिनी घेऊन आल्यात आम्हाला इथे. आपल्या हाताने आईस्क्रीम घ्या, एक्सपेरिमेंट करा आणि खा. पहिली कशी होती आईस्क्रीम? भारी होती. चला मग आता, दही सारखं होतं ना. हा, ती वेगळी आईस्क्रीम होती, नॉर्मल आईस्क्रीम नव्हती. वाजून गेलेत
12:15 आपल्या आंघोळ वगैरे सगळं झालं. आत्ता मला कुठेतरी बरं वाटतंय. जेवण बाकी माझं, आता जेवण करतो. जेवण पण रेडी आहे. सो येस, आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. इथपर्यंत बघितला असेल तर प्लीज लाईक करून जा, कमेंट सोडून जा एक, आणि सबस्क्राईब करून जा. मला माहिती नाही आता हा ब्लॉग मी कधी एडिट करेल, कधी अपलोड करेल. जसं मी तुम्हाला मागच्या 2-3 ब्लॉग पण सांगत आलो आहे की खूप साऱ्या गोष्टी चालू आहेत म्हणून या सगळ्या गोष्टी उशिरा येतात, ब्लॉग उशिरा येणं, टाईमवर काहीच होत नाही आहे. त्याचं रिझन पण खूप जास्त व्हॅलिड आहे. आता ते सांगून किंवा एक्सप्लेन करून अर्थ नाही आहे. मी निवांत फॉर शुअर याचा स्पेशल मी पॉडकास्ट वगैरे असं कधी शूट करत नाही, पण तुम्हा लोकांसाठी माझा जो एक्सपिरियन्स आहे तो सगळा मी तुम्हा लोकांसोबत एक पॉडकास्ट बनवून शेअर करेल. आणि खूप भारी असेल तो, वन ऑफ द बेस्ट व्हिडिओ पण म्हणू शकाल त्याला. सो आपण ते निवांत शेअर करू. आतापर्यंत या सगळ्या गोष्टी सहन करून घ्या. थोडा उशीर होतो आहे, खूप साऱ्या गोष्टी होत आहेत. तुमचा सपोर्ट आणि तुमचं थोडंसं कॉपरेशन पाहिजे आणि तुम्ही दाखवतात. आय नो तुम्ही खूप सारं प्रेम देतात. आय नो, थँक्यू सो मच फॉर दॅट. असंच राहू द्या शेवटपर्यंत आणि आपण परत आधी जसे होतो रेग्युलर तसेच परत खूप लवकर येऊ. थोडंसं सपोर्ट अजून दाखवा, थोडंसं प्रेम अजून दाखवा, थोडंसं अजून समजून घ्या. आणि थँक्यू सो मच फॉर ऑल युअर लव्ह अँड सपोर्ट. आपण भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आजूबाजूला जेवढे लोक आहेत त्यांची काळजी घ्या, आणि मोस्ट इम्पॉर्टंट आपल्या फॅमिलीची काळजी घ्या. बाय, गुड नाईट, टेक केअर. आपण भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. काबू उठा, माझ्या खेळत नाही तू. हा, रिंगा दीपक. चल.